सर्व शेतकरी बांधवांना प्रथमतः नमस्कार. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा व आनंद देणारी बातमी या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, थकीत पीक विमा जो की रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील पीक विमा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहे. यामध्ये प्रामुख्यानं कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आणि इतर खरीप आणि रब्बी पिकांसाठी हा थकीत पीक विमा आलेला आहे. मित्रांनो, रब्बीसाठी एकूण 350 कोटी तर खरीपासाठी 988 कोटी रुपये असे एकूण मिळून 1338 कोटी रुपये रक्कम आज केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांच्या खात्यावर जमा केली आहे. ज्या कंपन्यांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला याआधी 2022 ते 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा मिळाला नसेल तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला खरीप आणि रब्बी म्हणजेच 2022 ते 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा आजपासून तुमच्या खात्यात जमा होत आहे. पीक विम्याची सर्व रक्कम थेट DBTद्वारे जमा होत आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट तसेच KYC झालेली असणं फार आवश्यक आहे. यामध्ये जिल्ह्यांची यादी जर पाहिली तर अहिल्यानगर, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सांगली, परभणी, वर्धा, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, रायगड, ठाणे, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी 2022 ते 2024 आणि खरीप 2022 ते 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुन्हा भेटूया.